मैं 24 जनवरी को पहुंचा था, ये 2025 में। मैंने ऐसे फेसबुक से नंबर निकाला था एजेंट का, तो फिर वो ऐसे बात हुई मेरी। वही अपनी रोजी रोटी कमाने के लिए गया था। जैसे हम बॉर्डर क्रॉस करते हैं तो उधर बॉर्डर पेट्रोलियम उधर खड़ी होती है, उसी टाइम हमारे को पकड़ लेते हैं। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। वन इंडिया मराठीमध्ये आपण एका गंभीर विषयाबद्दल बोलणार आहोत। हा विषय आहे अमेरिकेमधून भारतामध्ये परत आलेल्या बेकायदेशीर स्थलांतरितांचा। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एक फतवाच काढला। अमेरिकेमध्ये जेवढे स्थलांतरित आहेत त्या सगळ्यांची अमेरिकेमधून हकालपट्टी केली जाईल, त्यांना परत पाठवलं जाईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेलं होतं। आणि त्यांच्या निवडून येण्यानंतर अमेरिकेमधल्या स्थलांतरितांची काय स्थिती होणार आहे याचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं होतं। अमेरिकेमधून बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्याची ही काही पहिली वेळ नाहीये, पण ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन ही सगळी कारवाई करतंय त्याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यामध्ये भारतामधले बेकायदेशीर स्थलांतरित सुद्धा आहेत आणि अशा भारतीय स्थलांतरितांची 100हून जास्त लोकांची तुकडी भारतामध्ये पाठवण्यात आली। अमेरिकेमधून एक विमान त्यांना घेऊन अमृतसरला उतरलं। हे स्थलांतरित जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलेल्या एक कहाण्या ज्या आहेत त्या अत्यंत हृदयद्रावक आहेत। या स्थलांतरितांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातल्या लोकांची मोठी संख्या आहे। महाराष्ट्रामधले सुद्धा काही जण आहेत, पण 3 तरुण या तुकडीमध्ये होते असं बोललं जातं। या स्थलांतरितांनी नेमकं काय काय सांगितलंय ते आपण ऐकूया। शुरुआत हुई थी बाहर जाने के लिए, कैसे गए? मैं इधर से यूके गया था पहले। कितने समय पहले? मैं 2.5 साल पहले गया था, तो उधर से फिर मैं यूरोप गया। यूरोप से फिर मैं डोंकी रास्ते एजेंट से तो मेरी बाई एयर की फ्लाइट बात हुई थी, बाई एयर भेजूँगा, तो पर मैं डोंकी रास्ते उसने डाल दिया मेरे को। कितने पैसे ले? मेरा इधर से लेके अमेरिका तक 40+ लग गया है। कैसा सफ़र रहा था ये आपके बाहर जाने का? सफ़र तो इतना कोई अच्छा सफ़र नहीं था। जंगलों के रास्ते जाना पड़ा मेरे को, बहुत मुश्किल दिक्कत परेशानी बहुत आई। सबसे पहले कहाँ गए थे आप? मैं इंग्लैंड ही गया था पहले। इंग्लैंड कितना टाइम इंग्लैंड रहे? मैं 2 साल रहा हूँ इंग्लैंड। उसके बाद मैं यूरोप चला गया था, स्पेन चला गया था। तो जो एजेंट था, कैसे मुलाकात हुई, क्या कहा था उसने, कैसे वहाँ पे जाना है? मैंने ऐसे फेसबुक से नंबर निकाला था एजेंट का, तो फिर ऐसे बात हुई मेरी। यहाँ से गए क्यों थे पंजाब छोड़कर? वही अपनी रोजी रोटी कमाने के लिए गया था। तो अमेरिका में कब पहुँचे थे? अमेरिका में मैं 24 जनवरी को पहुंचा था, ये 2025 में। तो कितने दिन वहाँ पे रहे? मैं उधर 11 दिन रहा हूँ। तो कैसे पकड़े गए? जैसे हम बॉर्डर क्रॉस करते हैं तो उधर बॉर्डर पेट्रोलियम उधर खड़ी होती है, उसी टाइम हमारे को पकड़ लेते हैं। जब आप पकड़े गए तब आपको मालूम पता था कि ये मुझे वापस भेज देंगे? नहीं, उसी टाइम तो नहीं पता था, कभी सुना भी नहीं था कि इतनी जल्दी वापस भेज देंगे, पर ये हमारे साथ तो पहला ही चांस हुआ लगा। हालात कैसे थे हालात जब पकड़े गए आप? हालात तो आपको मालूम ही कैसे होने। जब आपको यहाँ भेजा गया तो किस हालात में यहाँ पे लेके आया? हमारे को हाथ कड़ी लगा के, पैरों में बेड़ियाँ लगा के, तो बांध के लेके आए थे। कुछ खाने को दिया जाए? खाने को तो बस जैसे बिस्कुट वगैरह, ब्रेड वगैरह यही देते थे। असाच एक अमेरिकेमधला स्थलांतरित आहे खुशप्रीत। हा तरुण अमेरिकेमध्ये काही नोकरी व्यवसाय शोधण्याच्या निमित्ताने गेला आणि तो तिथे राहत होता। पहिल्यांदा जेव्हा त्याला असं वाटलं की भारतामध्ये परत पाठवणार आहेत, हे आपली कुणीतरी चेष्टा करतंय, पण जेव्हा प्रत्यक्षात आलं तेव्हा त्याचेही अनुभव अतिशय हृदयद्रावक आहेत। या खुशप्रीतला 12 दिवस ट्रान्झिट कॅम्प मध्ये ठेवण्यात आलं, त्याच्या हातामध्ये बेड्या घालण्यात आल्या आणि नंतर त्याला लष्कराच्या विमानामध्ये बसवण्यात आलं।
विमानामध्ये बसवण्यात आलं तेव्हा नेमकं आपण कुठे जाणार याची या लोकांना काहीच माहिती नव्हती. जेव्हा अमेरिकेमधून हे विमान अमृतसरला उतरलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपली रवानगी भारतामध्ये पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. अमेरिकेमध्ये जाण्यासाठी या लोकांनी हजारो रुपये खर्च केले. हे सगळे पैसे आम्ही परत कसे आणणार, हे पैसे तर वाया गेलेच आणि त्याप्रमाणेच दुसरीकडे अतिशय युद्ध कैद्याची अशी वागणूक आम्हाला अमेरिकेमध्ये मिळाली, अशी या सगळ्या स्थलांतरितांची तक्रार आहे. पंजाबमध्ये लुधियाना जिल्ह्यात राहणारी मुस्कानची कहाणी सुद्धा अशीच आहे. ती अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेलेली होती. आपल्याकडे व्हिसा असून सुद्धा आपल्याला परत पाठवण्यात आलं असा तिचा दावा आहे. कॅलिफोर्नियामध्ये ती मित्रमैत्रिणींच्या सोबत फिरायला गेलेली असताना तिला अचानक पोलीस यंत्रणांनी उचललं आणि बेकायदेशीर स्थलांतरितांचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. आता तर 100हून जास्त लोकांची भारतीयांची तुकडी अमेरिकेतून भारतामध्ये आलेली आहे. पण हे एवढ्यावरच थांबणार नाही, अशा अनेक तुकड्या भारतामध्ये येणार आहेत असं बोललं जात आहे. अमेरिकेमध्ये सध्या बेकायदेशीररित्या राहणाऱ्या स्थलांतरितांची संख्या 18,000 आहे असं अमेरिकेचं प्रशासन सांगतं. आता या 18,000 लोकांना पुन्हा एकदा अमेरिकेमधून भारतात पाठवलं जाणार आहे का, कसं पाठवलं जाणार आहे याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे. आणि जरी बेकायदेशीर स्थलांतरितांचा हा प्रश्न असला तरी सुद्धा अमेरिकेमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांच्या बद्दल आता मोठ्या प्रमाणामध्ये द्वेषभावना वाढत चाललेली आहे. हे लोक आमच्या इथे येऊन आमचा रोजगार सगळा हिसकावून घेत आहेत, अशी तिथल्या मूळ रहिवाशांची तक्रार आहे. आणि त्यामुळे या मूळ रहिवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांची रवानगी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमेरिकेमध्ये जे स्थलांतरित जातात ते मुळामध्ये मेक्सिकोच्या मार्गे जातात. त्याबरोबर कॅनडामधून सुद्धा अमेरिकेमध्ये घुसणाऱ्या स्थलांतरितांची संख्या ही मोठी आहे. आणि म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प हे आता मेक्सिकोमध्ये भिंत बांधण्याचा पुन्हा प्रचार करत असतात आणि या स्थलांतरितांना, एकाही स्थलांतरिताला अमेरिकेमध्ये टिकू देणार नाही असा चंगच डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधलेला आहे. भारतामध्ये या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या रवानगीचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. अमेरिकेमध्ये नोकरी व्यवसायासाठी हजारो लोक भारतामधून जात असतात. त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्र असली किंवा H-1B व्हिसा असला, काही जणांकडे नागरिकत्व असलं तर त्यांना तिथे काम करू दिलं जातं. पण बेकायदेशीर स्थलांतरितांचं काय, हा प्रश्न अनेक वर्ष विचारला जातोय. पण आता भारतात जी चर्चा सुरू झालीय ती वेगळीच आहे. अमेरिकेमधून स्थलांतरितांना परत पाठवणं ही कारवाई योग्यच आहे, पण त्यांना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जात आहेत, पाणी दिलं जात नाहीये, खूप हाल करून त्यांना भारतामध्ये परत पाठवलं जात आहे, याचं काय करायचं हा प्रश्न विरोधक विचारतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आपली मैत्री असल्याचा दावा वारंवार करत असतात. अमेरिकेमध्ये जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोदींनी प्रचार सुद्धा केलेला होता किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यामध्ये मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीची सुद्धा चर्चा झालेली होती. पण आता मात्र अशी भारतीयांना वागणूक मिळत असताना डोनाल्ड ट्रम्प यांना मोदी आवाहन का करू शकत नाहीयेत हा प्रश्न विचारला जातोय. मोदींनी अजूनही याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये. पण त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेमधून स्थलांतरितांना पाठवण्याची ही प्रक्रिया फार काही नवी नाहीये, असं अनेकदा घडत आलेलं आहे. पण तरी सुद्धा ज्या प्रकारे भारतीयांची छळवणूक करून त्यांना परत पाठवलं जातंय याबद्दल आपलं सरकार काही करणार आहे की नाही हा विरोधकांचा सवाल आहे. भारताने अशी सावध भूमिका घेतलेली असताना मेक्सिको आणि कोलंबियाने मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कारवाईचा तीव्र निषेध केलेला आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेड्रो यांचं वक्तव्य तर व्हायरल झालेलं आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा जोरदार निषेध केलाय आणि अशा प्रकारे जर आमच्या नागरिकांना तुम्ही वागणूक देत असाल तर ती आम्हाला मान्य नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर कोलंबियाने आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी खास विमान, कोलंबियाची लष्करी विमानं तिथे पाठवलेली आहेत. मेक्सिकोने सुद्धा जोरदार विरोध केलेला आहे. युद्ध काळामध्ये जर भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या भारतामध्ये आणायचं असेल
तर भारत अशी ऑपरेशन्स करतं, मोहिमा करतं आणि सुरक्षितरित्या भारतीयांना परत आणलं जातं. मग तसंच असेल तर अमेरिकेमध्ये राहणारे हे जे बेकायदेशीर स्थलांतरित आहेत ते तिथल्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीर आहेत, पण शेवटी ते भारताचे नागरिक आहेत आणि त्यामुळे त्यांना जर अशी वागणूक मिळत असेल तर त्यांना सुखरूपरित्या भारतामध्ये आणण्याची जबाबदारी ही भारत सरकारची आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत आणि भारतीयांच्या बद्दल, बेकायदेशीर स्थलांतरितांच्या बद्दल किंवा अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या बद्दल ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करतात का, हा खरा प्रश्न आहे. आता भारतीयांची एक तुकडी भारतामध्ये आली, पण अशाच प्रकारे जर बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेमधून भारतात आणलं जात असेल तर त्याचा विरोध भारताने करायला हवा आणि एक प्रक्रिया फॉलो केली पाहिजे, अशी मागणी सुद्धा भारतानं अमेरिकेकडे करायला हवी, हाही प्रश्न आहे. या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. जर भारतामध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतील तर एवढे पैसे खर्च करून, लक्षावधी रुपये खर्च करून अमेरिकेमध्ये जाण्याची आपल्याला गरजच काय, हाही प्रश्न विचारला जातोय. उत्तर प्रदेश, त्याबरोबरच बिहार, हरियाणा, पंजाब यासारखे कितीतरी लोक अमेरिका, कॅनडामध्ये अगदी कष्टकरी स्वरूपाची सुद्धा कामं करतायत. हीच कामं जर त्यांनी भारतामध्ये केली तर बरं राहणार नाही का, हाही प्रश्न विचारला जातोय. आपला देश सोडून अमेरिकेसारख्या महासत्तेमध्ये जाण्याचं आकर्षण आपल्या सगळ्यांना असतं, पण अशा पद्धतीनं जर जायचं असेल तर तिथल्या कायद्याचं पालन करावं लागतं. त्याबरोबरच आपल्याकडे योग्य ते शिक्षण त्या व्यवसायासाठी आवश्यक असतं, नाहीतर व्हिसा किंवा पासपोर्ट असे बनावट मिळवून देणाऱ्यांचं सुद्धा प्रमाण हल्ली वाढलेलं आहे आणि सगळेच जण केवळ इच्छेने जातात असं नाही, काही जणांची यामध्ये फसवणूक सुद्धा होते आणि त्यामुळेच अमेरिकेमध्ये जाणाऱ्या भारतीयांनी नेमकं कसं जायचं यावरही सरकारने काहीतरी नियंत्रण आणायला हवं, लोकांना मार्गदर्शन करायला हवं, ही सुद्धा मागणी होते. तुम्हाला अमेरिकेमध्ये राहणाऱ्या या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांबद्दल काय वाटतं? अमेरिकेने जे कारवाई केलेली आहे ती योग्य आहे का, याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.